नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. महायुतीला विक्रमी बहुमत मिळालेलं आहे. भारतीय जनता पक्षाचे 130 ते 132 आमदार निवडून आले आणि त्यांच्या सोबतची आघाडी जी आहे म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांनाही चांगल्या पद्धतीचे आमदार आणि उमेदवार निवडून आलेले आहेत. आणि त्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करण्याची वेळ आलेली आहे. मात्र मुख्यमंत्री कोण? यावरून अजून सरकार स्थापन होत नाहीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी राज्यपालांकडे राजीनामा दिला आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री कोण यावरून रस्सीखेच सुरू झालेली आहे. यावरून भाजपमध्ये रस्सीखेच आहे. त्यासोबतच महायुतीमध्ये देखील रस्सीखेच सुरू असताना दिसून येत आहे. आणि त्यामुळं एकनाथ शिंदे यांना जर मुख्यमंत्रीपद देणार नसतील, तर त्यांच्यासमोर काय पर्याय आहेत? यावरती आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आहेत आपलं महानगरचे संपादक संजय सावंत सर. सर पूर्णपणे बहुमत मिळालेलं आहे महायुतीला. त्यांना कोणत्याही अपक्षाची गरज नाहीये. कुठल्याही एखाद्या वेगळ्या नवीन पक्ष सोबत घेण्याची गरज नाही. असं सगळं असताना आता सरकार स्थापन करायचं आहे, मात्र अजून ते होत नाहीये. दोन्ही पक्षांनी आपले गटनेते निवडलेत. मात्र भारतीय जनता पक्षाकडून गटनेता निवडला जात नाही आणि सरकार स्थापनेला वेळ होतोय. काय कारण असलं पाहिजे? नाही, या 15व्या विधानसभेचे एक वैशिष्ट्य म्हणजे अ, महाविकास आघाडीचा तर सुपडा साफ झालाच, मतदारांनी सुपडा साफ केलाच. मात्र त्यावर जे छोटे पक्ष होते किंवा अपक्ष होतं, यांच्या हातात सुद्धा काही ठेवलेलं नाही. त्यामुळे भाजपला कुठल्याही छोट्या पक्षाची किंवा कारण छोटे पक्ष असतील तर काही मोजके 4-5 पक्ष आहेत जे वर्षानुवर्षे निवडून येतात. मात्र जे जे पक्ष मागील 15 ते 20 वर्ष या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांच्या असलेल्या संख्याबळानुसार राज्य करताना, सत्ताधाऱ्यांना हे ब्रिटिश धरत होते. अशा सर्व पक्षांना मतदारांनी नाकारलंय. तुझा जो प्रश्न आहे की सर्वाधिक मॅन्डेट आहे, म्हणजे 132 आमदार आलेले आहेत. 132 ते आमदार शिंदे गटात भाजपने पाठवलेले 7 आमदार म्हणजे 139. 2 राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून निवडून आले भाजपचे मूळ भाजपचे उमेदवार 141. 2 अपक्षांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे म्हणजे 143. आणि जे छोटे पक्ष आहेत जसं रवी राणे यांचा पक्ष आहे, यड्रावकर यांचा पक्ष आहे, असे जे किंवा गुट्टे यांचा जो पक्ष आहे, राष्ट्रीय समाज पक्ष, असे म्हणून साधारण 148च्या घरामध्ये भाजप स्वतः जाते. त्यामुळे भाजपला तसं म्हटलं तर शिंदेची गरज नाही आणि अजितदादांची गरज नाही. मात्र महायुतीचा धर्म आहे, त्यामुळे भाजप या सर्वांना सोबत घेऊन जाते. आता प्रश्न असा आहे की झारखंडमध्ये सुद्धा 20 तारखेला दुसरा पेच झाला, 23 तारखेला निवडणूक निकाल लागला आणि 24 तारखेला झारखंडच्या मुख्यमंत्री म्हणून शिबू सोरेन यांचे पुत्र हेमंत सोरेन यांची घोषणा झाली आणि ते आता शपथविधी 28 तारखेला परवा गुरुवारी घेत आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा 23 तारखेला निकाल लागला. आज आपण 26 तारखेला आहोत. या सुमारास साधारण 3-3:30च्या सुमारास राज्यातलं चित्र क्लिअर झालं होतं की सत्तेमध्ये कोण येत आहे. म्हणजे 72 तास झाल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रासारख्या एवढ्या मोठ्या राज्यामध्ये भाजप मुख्यमंत्री पदाचा चेहरा का देऊ शकत नाही, का जाहीर करत नाही, असा एक प्रश्न आहे. आता त्याच्या खोलात जेव्हा आपण गेलो तेवढी लक्षात आलं की सध्याचे जे विद्यमान मुख्यमंत्री होते एवढ्यासाठीच म्हणतोय की त्यांनी आता राजीनामा दिलेला आहे. सकाळी 11 वाजता ते दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि राज्यपाल राधाकृष्ण यांची भेट घेतली आणि राजीनामा दिला. सध्या ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. आता भाजपचा चेहरा कोण असेल? देवेंद्र फडणवीस असतील का? तर हो, देवेंद्र फडणवीस हे भाजपचा चेहरा आहे. मग भाजपचा चेहरा जर देवेंद्र फडणवीस असतील तर आताच्या असलेल्या मुख्यमंत्र्यांचं करायचं काय, हा मोठा प्रश्न भाजप पक्षश्रेष्ठींपुढे आहे. आणि त्यानुसारच काल रात्री भाजपकडून शिंदे यांना 2 पर्याय देण्यात आले. त्याचे पर्याय क्रमांक 1 काय की तुम्ही केंद्रात या, तुम्हाला चांगल्या खात्याचं तुम्हाला मंत्री बनवतो, म्हणजे कॅबिनेट मंत्री बनवतो. म्हणजे सध्या आपल्या सर्वांना माहिती आहे की चंद्राबाबू नायडू किंवा नितीश कुमार, रामविलास पासवान यांचा जो पक्ष आहे, त्या पक्षातल्या जे काही प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदारांना खाती चांगली मिळाली. त्या तुलनेमध्ये प्रतापराव जाधव जे आयुष मंत्री आहेत, त्यांना त्या तुलनेमध्ये स्वतंत्र कार्यभार असलेलं मंत्रिपद मिळाले. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि भाजप
पक्षश्रेष्ठींकडून जी ऑफर देण्यात आली ती केंद्रात या, केंद्रात या, तुम्हाला मंत्री व्हा. केंद्रात यायचं नसेल तर राज्यात उपमुख्यमंत्री व्हा. आता केंद्रात यायचं नसेल तर राज्यात उपमुख्यमंत्री व्हा. हा जो दिलेला पर्याय आहे तो स्वतः व्यक्तीच्या एकनाथ शिंदे ऍक्सेप्ट करण्याच्या मनस्थितीत नाही आहे. कारण आजपर्यंत काय म्हणतो, कारण ते सध्या काळजीवाहू मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत. सो आता मुख्यमंत्री असलेले आता अचानक उपमुख्यमंत्री लगेच 24 तासामध्ये 360 डिग्रीमध्ये फिरणं आणि त्यानंतरचे एक राज्याचा प्रमुख आणि राज्याचा उपप्रमुख म्हणून बरंच अंतर असतं. मुख्य खुर्ची ही मुख्यमंत्र्यांची असते हे त्यांना माहिती आहे, कारण त्यांनी ज्या पद्धतीने मागील 2.5 वर्षामध्ये दोन्ही म्हणजे सुरुवातीला देवेंद्र फडणवीस आणि नंतर अजित पवार यांना नियंत्रणात ठेवलं. सो त्यांनाही माहिती आहे की उपमुख्यमंत्रीला नियंत्रित कोण ठेवू शकतो. त्यामुळे त्यांना ती काय ऑफर किंवा पर्याय घ्यायचा नाही अशी आपली माहिती आहे. आता या बदल्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी भाजप पक्षश्रेष्ठींपुढे एक मागणी केली. आपण अट नाही म्हणणार, कारण आता अट सांगण्याच्या स्थितीमध्ये शिवसेना नाही, शिंदे गट नाही किंवा मुख्यमंत्री सुद्धा नाही. त्यांनी एक मागणी केली आहे. ती मागणी अशी आहे की त्यांचा मुलगा जो आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद करा, यांना डीसीएम करा. म्हणजे राज्यामध्ये 2 डीसीएम जर करायचे झाले तर एक डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि दुसरे अजित पवार. आता श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करण्यास इथलं भाजप नेतृत्व किंवा केंद्र कदापि तयार होत नाही. त्यामुळे हा थोडासा तिढा म्हणावा लागेल. याचं कारण आहे की जो फेस होता महाराष्ट्राचा, त्या फेसला असं तुम्ही आउटराईटली फेकू नाही शकत, आउटराईटली त्याला रिप्लेस नाही करू शकत. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांचा मुलगा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा 3रा टर्म आहे, त्यांना राज्यामध्ये उपमुख्यमंत्रीपद द्यावं अशी एक मागणी केलेली आहे. आता ही मागणी मान्य होणार नाही हे लक्षात घेऊनच त्यांनी केंद्रात जायला थोडासा नकार दिला. हे आपण सांगण्याचं कारण अत्यंत विश्वसनीय सूत्रांकडून जी आपल्याला माहिती मिळाली ती ही आहे की मी केंद्रात येत नाही, मी राज्यात उपमुख्यमंत्री होत नाही, पण माझ्या मुलाला श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा आणि मी या सरकारचा कन्व्हेयर, जसं कन्व्हेयरच्या भूमिकेमध्ये देवेंद्र फडणवीस सुरुवातीच्या काळात होते, त्यांनी घोषणा केली होती. मात्र नंतर त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात सामील व्हावं लागलं, उपमुख्यमंत्रीपद घ्यावं लागलं. त्यामुळे मी कन्व्हेयर होतो आणि मुलाला उपमुख्यमंत्रीपद द्या असं एक मागणी त्यांनी भाजपकडे केल्याचे खात्रीलायकरित्या समजते. मात्र या दोन्ही मागण्या ज्या शिंदेने केलेल्या आहेत त्या भाजपने नाकारल्या आहेत, ही आपली विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे. आता यामुळे हा जो पेच जो निर्माण झालेला आहे. मी तुम्हाला मध्येच थांबवतो. पुन्हा एकदा हे सांगा की नेमकी काय मागणी केलेली आहे, कारण ही तुम्ही मोठी माहिती देत आहात की एकनाथ शिंदे यांना 2 पर्याय देण्यात आलेत आणि ते काय आहेत नेमकं? पहिला पर्याय सर पुन्हा एकदा सांगा आमच्या वाचकांसाठी, आमच्या प्रेक्षकांसाठी. राज्यामध्ये पुन्हा मुख्यमंत्री होणं हे एकनाथ शिंदे यांना अशक्य असल्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला आणि आता राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल. ते शनिवारपर्यंत स्थापन होईल किंवा लेट टू लेट सोमवारपर्यंत होईल, ही आपली माहिती आहे. भाजपने शिंदेकडे 2 पर्याय ठेवले आहेत. ते 2 पर्यायापैकी एक पर्याय असा आहे की केंद्रात या, चांगल्या खात्याचा मंत्री बनवतो तुम्हाला, किंवा राज्यामध्ये उपमुख्यमंत्री व्हा. आता हे दोन्ही पर्याय शिंदेनी नाकारले, म्हणजे स्पष्टपणे त्याला होकारी दिले नाही किंवा सध्या ते काय डिसिजन घ्यायचं या द्विधा मनस्थितीमध्ये आहे. मात्र शिंदेनी भाजप पक्षश्रेष्ठीकडे 2 मागण्या केलेल्या आहेत. एक मागणी ही आहे की त्यांचे पुत्र असलेले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना राज्यामध्ये उपमुख्यमंत्री करावं आणि मी केंद्रात येत नाही, मी या सरकारचा कन्व्हेयर म्हणून मी काम करेन. आता राज्यात मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीने पुन्हा उपमुख्यमंत्री व्हावं हे शिंदेना पटत नाहीये. याचं कारण आहे, आपण समजून घेतलं पाहिजे
की देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री कधी झाले, तर देवेंद्र फडणवीस हे 2.5 वर्ष सत्तेबाहेर राहिल्यानंतर ते उपमुख्यमंत्री झाले. इकडे परिस्थिती वेगळी आहे. जो आजपर्यंत मुख्यमंत्री आहे त्याने उद्या उपमुख्यमंत्री होणं हे त्यांनाही पटत नाही, त्यांच्या समर्थकांनाही पटत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या जे काय प्रेशर टॅक्टिक्स, लॉबिंग, ह्या काय बातम्या, हे काय दबाव तंत्र, हे सगळं सुरू होतं. मात्र भाजप पक्षश्रेष्ठीने क्लिअर कट मेसेज दिला की नथिंग डुईंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील आणि तुम्हाला या मुख्यमंत्री करता येणार नाही सध्या घडीला. आणि कोणत्याही प्रकारचं 2.5 वर्ष, 2-2 1 वर्ष असा कोणताही फॉर्म्युला उन्मेष ठरलेला नाहीये. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुलाला तरी उपमुख्यमंत्रीपद करावं, उपमुख्यमंत्रीपद द्यावं, अशी एक मागणी केलेली आहे. आता ही मागणी ज्या पद्धतीने आपल्या सर्वांना माहित आहे की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे सत्तेत राहूनही एवढे काय मधुर संबंध नव्हते. हे सत्तेत राहूनही एकामेकाचे आमदार कसे पडतील किंवा पाडले जातील याची त्यांनी पूर्णपणे व्यवस्था केली होती. मात्र लाडकी बहीण योजना, RSSने केलेलं काम, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेले लोकोपयोगी निर्णय, अवेलेबल असणारा मुख्यमंत्री, ऍक्सेसेबल असणारा मुख्यमंत्री, अशा सगळ्या ह्यांच्या प्लस पॉईंटचा गोळाबेरीज झाल्यामुळे ही काही साधारण 230 पेक्षा जास्त जागा, 232 पेक्षा जास्त जागा या महायुतीला मिळाल्या. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी अशी एक थोडीशी इच्छा व्यक्त केली होती की किमान 1 वर्षभर तरी महानगरपालिकेची निवडणूक होईपर्यंत मला कंटिन्यू करा, नंतर मी भाजपसाठी मुख्यमंत्रीपद सोडतो. मात्र भाजपचं असं म्हणणं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्यायचं नाही, मुख्यमंत्रीपद भाजपचं झालं पाहिजे आणि तोही देवेंद्र फडणवीस झाले पाहिजे, असं सांगितल्यामुळे आता संपूर्ण गोची झाली आहे. त्यामुळे आज त्यांनी काल काल आपल्या सर्वांना संध्याकाळपर्यंत अनेक चॅनलवरती अनेक ठिकाणून बातम्या येत होत्या, ज्या काय अनेकांनी बातम्या केल्या त्या ह्याच होत्या की नाराज आहेत, काहीतरी मोठा निर्णय घेतील. मोठा निर्णय घेण्याच्या स्थिती आता शिवसेनेची नाही सध्या. मोठा निर्णय काय असू शकतो, तर मोठा निर्णय हाच असू शकतो की आम्ही सत्तेच्या बाहेर आहोत. मात्र मागील 2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे, त्यांची शिवसेना, त्यांच्यासोबत आले 40 आमदार यांनी ज्या पद्धतीमध्ये राज्यामध्ये संपूर्ण नियंत्रण घेतलं, ते पाहता ते सत्तेबाहेर राहतील असं वाटत नाही. सत्तेला लाथ मारून आम्ही बाहेर राहतो असं बोलतील असं वाटत नाही. याचं कारण मी पुन्हा एकदा सांगतो की उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांनी 2 दिवसापूर्वी सुनील तटकरे यांनी तर तोंडी सांगितलं. आपली माहिती अशी आहे की अजित पवार यांनी लेखी पत्र दिलंय की देवेंद्र फडणवीस यांना माझा पाठिंबा आहे. याचा अर्थ काय होतो, 132 आणि दादांचे 41 असे 173 आमदारांचा पाठिंबा सध्या देवेंद्र फडणवीस यांना आहे. त्यामुळे आता आपल्या हातून सगळी जे काय सूत्र होती, सगळी जी काही शस्त्र होती ती हातात राहिली नसल्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुलाला तरी उपमुख्यमंत्रीपद करावं अशी एक नवी मागणी केल्याची आपली खात्रीलायक माहिती आहे. उन्मेष.